आज मी तुमच्यासाठी मालवण पद्धतीने केली जाणारी नॉनव्हेज थाली दाखवणार आहे। तर माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला ही नॉनव्हेज थाली मी आज दाखवते आहे। तर तुम्हाला ही जर रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि आता आपण नॉनव्हेज थाली कशी बनवायची ते पाहूया। तर त्यासाठी मी एक मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल ओतून घेतले। आता त्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली 2 टेबलस्पून आणि ते चांगलं परतवून घेतलं आहे। त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो त्यात टाकून घेतलेला आहे आणि तो चांगला परतवून घेतला आहे। 2 तेजपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि मऊ होईपर्यंत थोडंसं परतून घेऊया। आणि त्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा तिखट मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर धने जिरा पावडर 1 चमचा घालून घेतलेला आहे। आता ते चांगलं मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला कलेजी, बकऱ्याची कलेजी आहे ती कलेजी घालून घेणार आहोत। ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती परतून घेतल्यानंतर चांगले मसाले लागल्यानंतर त्यामध्ये आपण त्याला लागणारं मीठ घालून घेणार आहोत, बघा याप्रमाणे। आणि सगळे मसाले आपले कलेजीला सगळे लागेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी गरम पाणी घालून घेतलं आहे। गरम पाणीच घालायचं आहे, नाहीतर चव बिघडेल। गरम पाणी घातल्यानंतर मी त्याला 10 मिनिटासाठी झाकून घेणार आहे। 10 मिनिटानंतर आपण त्याला व्यवस्थित परत परतून घ्यायचं आहे। कलेजी आपली थोडीफार शिजलेली आहे। आता त्यानंतर आपण वाटण घालून घेणार आहोत। मालवणी वाटण आहे हे माझ्या चॅनलवर मी दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपण ते वाटण घालून घेऊया। आपल्याला जेवढं वाटण पाहिजे, जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं वाटण आपण घालून घेऊया। वाटण घालून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घातलं आहे, कारण मला थोडीशी पातळ ग्रेव्ही पाहिजे। आणि परत मी 10 मिनिटासाठी शिजून घेत आहे। 10 ते 15 मिनटं लागतील मीडियम गॅसवरती। आता आपण कलेजी करून झाली आहे। आता आपण कुकर लावून भात लावून घेतला आहे, बघा याप्रमाणे। भात शिजेपर्यंत आपण चिकनला फोडणी घालून घेऊया। चिकनसाठी मी मोठा टोप घेऊन त्यात 2 मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे। त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत। त्यात आपण तेजपत्ता घालून घेतला आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून घालून परतून घेणार आहोत। कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा मऊसर झाला आहे। आता आपण मसाले घालून घेऊया। 2 टेबलस्पून मालवणी मसाला घेतला आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलं आहे, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून धने जिरा पावडर घेतले। चांगलं परतून घेऊया। मसाले चांगले भाजले गेले पाहिजे। आता मसाले भाजल्यानंतर आपण वाटण घालून घेतो आहे। हे वाटण चांगलं भाजून घेऊया त्याच्या मसाल्यामध्ये। वाटण आणि मसाले भाजून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि वाटण परत परतून घ्यायचं आहे, बघा याप्रमाणे। आणि आता आपण चिकन त्यात घालून घेतलं आहे, ते मसाल्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे, बघा याप्रमाणे। आपल्याला परतून घ्यायचं आहे। 5 मिनटं चांगलं त्याच्यात परतून घ्यायचं आहे। आणि थोडंसं मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ घालून घ्या। तिखट तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही ह्या स्टेजला करू शकता, जास्त पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता। आणि चिकन आपण आता वाफवायला ठेवलं आहे। त्या ताटामध्ये पाणी घालून आपण 20 मिनिटासाठी स्लो गॅसवर ठेवलं आहे। मध्ये मध्ये आपण चिकन चेक करत राहायचं आहे, चिकन लागलं नाही पाहिजे। आणि त्याचप्रमाणे आपण आता वडे करायला घेऊया। वड्यासाठी मी 2 ग्लास वड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि गरम पाणी घालून आपण त्यात मळून घेणार आहोत। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरमच असताना ते आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून आपण 10-15 मिनिटासाठी ठेवून देऊया। आणि मग आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे। आणि मळून झाल्यानंतर आपल्याला ते याप्रमाणे वडे करून घ्यायचे आहेत, बघा याप्रमाणे आपण वडे करून घेतलेत आणि आता आपण ते तळणार आहोत। याप्रमाणे आपण वडे पातळ वडे तयार करून घेतलेले आहेत
आणि आपण ते तळतो आहोत। बघा याप्रमाणे आपल्याला ते वडे तळून घ्यायचे आहेत। एका बाजूने परतून झाल्यानंतर आपण वडे आपले असे फुगले जातात। बघा याप्रमाणे आपले वडे तयार झाले आहेत। असेच आपण सगळे वडे करून घेत आहोत। आता आपण मालवणी सोलकढी बनवणार आहोत। तर ती सोलकढी कशी बनवायची ते मी दाखवते। तर त्यासाठी मी एक नारळ खवून घेतलेला आहे। हा ओला नारळ आहे। तो ओला नारळ खवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 2 मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या घालून ते मिक्सरला लावून घेणार आहोत आणि ते गाळून घ्यायचं याप्रमाणे पाणी घालून हा रस तयार करून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि कोकम आगळ 2 चमचे घालून मीठ घालून ती सोलकढी आपण तयार करून घेतलेली आहे। अशी आपली थाली तयार झालेली आहे। कलेजीची ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही आणि सोलकढी, वडे, राईस असं हा आपला नॉनव्हेज थाली आपली तयार झालेली आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।